नमस्कार, मी प्रियंका. स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. त्यासाठी रेसिपी कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला मी सुरुवात करते. आता इथे मी 4 मीडियम आकाराचे कारले घेतलेले आहेत. आता कारले स्वच्छ पाण्यामध्ये पहिल्यांदा धुवून घेतले. त्यानंतर कारल्याचं मागचं पुढचं देठ आणि बूड कापून घ्यायचं आहे. आता आपल्याला कारलं मध्यभागामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि कारल्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला इथे वापरायच्या नाहीत. पूर्ण बिया कारल्याच्या काढून घ्यायच्या आहेत. तर संपूर्ण कारले मी मध्यभागामध्ये कापून त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या. त्यानंतर अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये मी कारले कट करून घेतलेले आहेत. हवं तर तुमचं मिक्सरचं भांड्यामध्ये लवकर बारीक होत असेल तर तसंसुद्धा कारलं तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आता हे बारीक बारीक तुकडे केलेले कारल्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि इथे पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्याला वापरायचा नाही. तसंच मिक्सरचं झाकण लावून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आबडधोबड बारीक तुम्हाला करून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने. आता या बारीक करून घेतलेल्या कारल्याचं आपल्याला नेमकं काय करायचं पुढे सांगतेच. त्या अगोदर बघा इथे गॅसवर कढई तापायला ठेवली होती. कढई चांगली गरम झाली की 7-8 मिरच्या चांगल्या मध्यभागामध्ये कट करून त्याला मध्यभागामध्ये छान चिरा पाडल्या होत्या. मिरच्यांना मध्यभागामध्ये चिरा पाडल्यामुळे मिरच्या भाजताना आपल्या अंगावरती उडून येत नाहीत. आता मिरच्या टाकून सलग 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवरती या मिरच्या तुम्हाला चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत. 5-7 मिनिटानंतर त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि यालासुद्धा 2-3 मिनटं चांगलं असं मिरच्यासोबत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता लसूण आणि मिरचीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये लसूण आणि मिरची चांगली 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे. आता बघा सलग 1-2 मिनटं लसूण आणि मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली. आता त्यामध्ये 1 वाटी भरून इतके शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा चांगले असे बघा भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. बऱ्याच वेळेस बघा घरामध्ये कारलं कडू असल्यामुळे बऱ्याच जणांना ते आवडत नाही. पण अशा पद्धतीने चटपटीत चवीची रेसिपी जर तुम्ही घरच्यांना खाऊ घातली ना एकदा, परत परत तुम्हाला बनवायला लावतील बघा. एवढी ही भारी बनते. शेंगदाणे चांगले भाजत आल्याच्या नंतर त्याच्यातल्याच थोड्याशा तेलामध्ये जिरे टाकले. आता जिरे मी शेवटी का टाकलेत तर अगोदर टाकले असते ना ते संपूर्ण करपून बसले असते. त्यामुळे जिरे टाकून चांगलं 1-2 मिनटं परतलं आणि थंड होण्यासाठी प्लेटामध्ये काढून ठेवलं होतं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जसं कारलं आबडधोबड आपण मिक्सरला बारीक करून घेतलं त्याचनुसार यालासुद्धा बारीक करून घेतलं. आता त्याच कढईमध्ये 1 पळी परत तेल टाकायचं आहे. आता सुरुवातीला बघा आपण कारलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं. आता या तेलामध्ये त्या कारल्याचा वापर करायचा आहे. तर आता सगळं बारीक केलेलं कारलं या तेलामध्ये एक साधारण 7 ते 8 मिनिटे चांगलं असं खमंग परतून घ्यायचं आहे. आतापर्यंत बघा तुम्हाला आपण कुठली रेसिपी करतोय याचं नाव नव्हतं सांगितलं. तर सुरुवातीलाच तुम्हाला नाव सांगून देते म्हणजे तुम्हालासुद्धा अंदाज येऊन जाईल. तर आज आपण मस्त एकदम चटपटीत चवीचा कारल्याचा ठेचा, कारल्याची चटणी किंवा मग कारल्याची भाजी असं सुद्धा या रेसिपीला तुम्ही म्हणू शकता. साधारण याला 7-8 मिनिटे कारल्याला चांगलं असं खमंग होईपर्यंत परतवून घेते. तोपर्यंत मंडळी तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे. हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. सोबत जर अजून आपलं हे प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा 7-8 मिनिटे कारल्याला चांगलं परतवून घेतल्यानंतर त्याला 2-3 मिनिटे झाकून ठेवलं होतं. आता झाकून का ठेवलं होतं तर आतमधलं जे कारलं आहे बघा ते व्यवस्थित असं शिजण्यासाठी मी हे 2-3 मिनटं झाकून ठेवलं होतं. असंही आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर केल्यामुळे कारलं बारीक करून घेतल्यामुळे त्या कारल्याला शिजायला जास्त वेळ टाईम लागत नाही. आता आपण हे परत वाफवून घेतल्यानंतर 2-3 मिनटं अजून मी याला असंच हलवून घेतलं. आता त्यानंतर आपण जो मिरची, शेंगदाणे, जिरे, लसूण हे काही ठेचा बनवला होता आता तो मिक्सरमध्ये आबडधोबड काढलेला होता. तोच ठेचा आता आपल्याला या कारल्यामध्ये टाकायचा आहे. एवढी अप्रतिम ही कारल्याची चटणी म्हणू शकता, कारल्याचा ठेचा किंवा कारल्याची भाजी एवढी भन्नाट चवीची बनते ना.
अहो नाक मुरडणारे सुद्धा 2 भाकरी खाऊनच जागेवरचं उठतील बघा, एवढीही भारी लागते. तयार केलेला ठेचा या कारल्यामध्ये टाकून घेऊन आता या दोन्हींना चांगलं असं आपण एक साधारण 5 ते 7 मिनिटे असंच परतवून घेऊया. एखाद्या घरामध्ये असे नमुने असतात बघा की कितीही त्यांना कारल्याची भाजी आपण चांगली बनवून खाऊ घातली तरी पण ते नाक मुरडतात म्हणजे मुरडतातच. सुरुवातीला बघा आपण कारलं बारीक करून घेतलं होतं. माझ्या नवरोबाला तर ही मी कारल्याची चटणी खायला दिली होती. त्यांना विश्वास पण बसेना की ही कारल्याची बनवली म्हणून. अहो ते कडू लागतच नव्हतं, कसलंच कडू लागत नव्हतं खाताना सुद्धा, कारण आपण त्या कारल्यामधल्या बिया ऑलरेडी काढलेल्या होत्या. त्याच्यामुळं कडू लागायचा काही विषयच नव्हता बघा. तुमच्या पण घरातले जर कारलं खाण्यासाठी असे नखरे करत असतील ना, नाक मुरडत असतील, तर या पद्धतीने तुम्ही कारल्याची रेसिपी घरच्यांना खाऊ घालून तर बघा परत परत तुम्हाला ते बनवायला लावतील, एवढी ही अप्रतिम चवीची रेसिपी बनते. तर बघा कारलं आपण चांगलं परतवून घेतलं होतं की नाही, त्याच्यामध्ये ठेचा टाकून आता साधारण 5-7 मिनटं तरी मी छान असं परतवून घेतलेलं आहे. बघा किती मोकळं सुटसुटीत दिसतंय. आणि खरंच माझ्यावर विश्वास ठेवून एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना, तुम्हीसुद्धा या रेसिपीचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही बघा. तर आता आपली ही कारल्याची चटणी, कारल्याचा ठेचा किंवा कारल्याची भाजी तयार झालेली आहे. मी तर याला कारल्याचा ठेचा असंच म्हणेल. तुम्ही याला काय नाव द्याल मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आजची माझी मनापासून थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. आणि जे कोणी पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती नवीन पाहत असाल व्हिडिओ तर त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन पण प्रेस करून घ्या, म्हणजे माझी पुढची कुठली जी नवीन येणारी रेसिपी आहे त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. चला भेटते एका पुढच्या चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.